यंत्र विचार करू शकतात का? या एका प्रश्नाने 1950च्या काळात विज्ञान जगतात खळबळ उडवून दिली. आणि हा प्रश्न विचारणारा अवलिया होता ॲलन ट्युरिंग. त्या काळात संगणक म्हणजे दिलेल्या सूचनांनुसार वेगवान आकडेमोड करणारं एक भलं मोठं कॅल्क्युलेटर मानलं जायचं. संगणकाला स्वतःची बुद्धी असते, तो विचार करू शकतो, हे मानायलाच कोणी तयार नव्हतं. आणि याच काळात ॲलन ट्युरिंगने धाडसाने द इमिटेशन गेम ही संकल्पना मांडली. त्याचं म्हणणं एकदम सोपं होतं. एका बंद खोलीमध्ये असलेल्या मशीनशी संवाद साधताना ते मशीन आहे का माणूस याच्यातला फरक जर आपल्याला ओळखता आला नाही तर ते मशीन आपण बुद्धिमान मानायला पाहिजे. आणि हे सांगताना त्याने एका लहान मुलाचं सुंदर एक्झाम्पल दिलं. तो असं म्हणतो की लहान मुलं जशी चुकांमधून शिकतात, त्यांना आपण काही दुरुस्ती सांगितल्यानंतर ते शिकतात, शाबासकीने शिकतात, असंच यंत्रसुद्धा शिकू शकतात. त्या काळामध्ये लोकांना हे काल्पनिक वाटायचं, पण आजच्या ChatGPTच्या जगामध्ये त्याने पाहिलेले हे स्वप्न अगदी सत्यात उतरलेलं आहे. 1997मध्ये गॅरी कॅस्परोवला बुद्धिबळात हरवणारा डीप ब्लू असो किंवा आत्ताच्या युगातला ChatGPT, ही दोन्हीसुद्धा तेव्हाच्या प्रश्नाची उत्तरं आहेत. AI आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. ॲलन ट्युरिंगने तेव्हा मांडलेल्या या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.